ज्ञान प्रबोधिनी छात्र प्रबोधन पुणे व मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सांघिक अभिवाचन स्पर्धेत आम्ही स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबरसराचे छात्र सहभाग नोंदवत आहोत. नमस्ते, मी संहिताकार वेदिका अंकुशमाले. नमस्ते, मी अभिवाचक ऐश्वर्या अंसेराम गडते. नमस्ते, मी मिहिर अभिजित देशपांडे. नमस्ते, मी अभिवाचक अभंग गणेश कदम. नमस्ते, मी संगीत संयोजक अभिमन्यू संतोष कुलकर्णी. नमस्ते, मी अभिवाचक भगवती केशव आपेट. नमस्ते, मी अभिवाचक कृष्णा संतोष कदम. नमस्ते, मी अभिवाचक मानसी महेश आकुर्डकर. कला म्हणजे मानवी गुणांची जागृती. कला ही प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विचारात, प्रत्येक क्रियेतून दिसून येते. त्यामुळे मानवी जीवनच मुळात एक कला आहे असं म्हणता येईल. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, गायन, वादन इत्यादी अशा 64 कलांनी भारतीय संस्कृती नटलेली आहे. याप्रमाणेच लेखन ही एक कला आहे. लेखक आपल्या मनातील भावना या कथा, काव्य, व्यक्तिचित्रण यांद्वारे स्पष्ट करतो. शब्दबीजातून लेखन कलेला अंकुर फुटतो. म्हणूनच हा शब्दांकुर सादर करीत आहोत कला मंजिरीतून. कलेला प्राप्त करण्यासाठी कलावंताने मनातून प्रयत्न करावे लागतात, तरच त्याची निर्मिती होते. कलेला किंचित मोजता येत नाही, तिचा आदर करावा लागतो. हे जाणून घेऊया रेणू दांडेकर लिखित कलावंतांचे निर्माण या अनुभवातून. कलावंतांचे निर्माण. रेणू दांडेकर. एक गाव होते. गावात अनेक प्रकारची कामे केली जातात. कुणी बांबूपासून टोपल्या विणायचे, कुणी लाकडाच्या वस्तू बनवायचे, कुणी सोन्याचे दागिने बनवायचे, कुणी छान छान कपडे विणायचे. काळ तसा जुना. सगळे गावातील लोक एकमेकांना मदत करायचे, एकमेकांच्या उपयोगी पडायचे. सगळे लोक आनंदात होते, त्यामुळे गावच आनंदी होते. त्या गावात एक मूर्तिकार राहायचा. तो मातीच्या मूर्ती बनवायचा. त्याने बनवलेल्या मूर्ती पाहून लोक अक्षरशः चकित व्हायचे, कारण त्या मूर्ती अगदी खऱ्या वाटायच्या. गावात पाहुणे म्हणून येणारे लोक त्या मूर्ती घ्यायचे. कुणी देवळातही त्या मूर्ती नेऊन ठेवायचे. मोठ्या मोठ्या बंगल्यात शोभेच्या वस्तू म्हणूनही त्या वस्तू शोभून दिसायच्या. मूर्तिकाराचे नाव होते सदानंद. हळूहळू सदानंद म्हातारा झाला. त्याने बनवलेल्या मूर्ती ठराविक दराला विकल्या जात होत्या. सदानंदाला एक मुलगा होता. त्याचे नाव होते सुखानंद. लहानपणापासूनच सुखानंद आपल्या वडिलांना कामात मदत करायचा. सुखानंद मोठा होऊ लागला. तोही मूर्ती बनवू लागला. गंमत अशी झाली की त्याने बनवलेल्या मूर्तींना ठराविक किमतीपेक्षा जास्त पैसे मिळू लागले. वडिलांपेक्षा मुलाच्या मूर्तींना बाजारात किंमत जास्त मिळाली. सदानंद मात्र आपल्या मुलाला सारखा बोलत असे. त्याने बनवलेल्या मूर्तीतील दोष काढत असे. या मूर्तीचे डोळे अजून चांगले हवे होते. त्या मूर्तीचे हात लांब झाले आहेत. रंगच बरोबर नाही. असं वारंवार होऊ लागलं. एका बाजूला मात्र वडिलाच्या मूर्तीला 300 रुपये मिळाले, तर मुलाच्या मूर्तीला 600 रुपये मिळू लागले. ही किंमत 1000 रुपयांपर्यंत गेली, तरी वडिलांची बडबड सुरूच होती. एक दिवस सुखानंद आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, मी बनवलेल्या मूर्तीत काहीच दोष नाही. आता मला प्रत्येक मूर्तीचे 1000 रुपये मिळतात, तुमच्यापेक्षा जास्त. मला वाटतं मी बनवलेल्या मूर्तीत काही कमी नाही, काही चुका नाही. मी बनवलेल्या मूर्ती सुंदरच आहे. सदानंद आपल्या मुलाकडे पाहून हसला आणि म्हणाला, मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. एकेकाळी हेच उत्तर मी पण दिलं होतं. मला वाटायचं मी उत्तम मूर्ती बनवणार. कुणी दोष सांगितला की मला राग यायचा. तेव्हापासून माझ्यात काहीच बदल नाही झाला. आहे तशाच मूर्ती बनतायत. सुखानंद म्हणाला, मग मी मात्र दोष ऐकून घ्यायला
बदल सुधारणा होत नाही. म्हणून मी वर्षानुवर्षे 300 रुपये मिळवतो. तू ठरव आता काय ते. वडिलांचे हे बोलणे ऐकून सुखानंदाला लाज वाटली. आपण काय चुकलोय हे त्याच्या लक्षात आलं. जीवन जगणे हीच मुळात एक कला आहे आणि कठीण परिस्थितीत याच कलेचा वापर करून आपण आपले स्थान उंचावले पाहिजे. हेच जाणून घेऊया पारुबाईच्या व्यक्तिचित्रणातून. पारुबाई माझी कामवाली, धुणं भांड्याची कामं करणारी, मनाचा प्रामाणिकपणा दाखवणारा, स्वच्छ हसतमुख चेहरा, बऱ्यापैकी उंची, नीटनेटकं नऊवारी लुगडं, कपाळावर खसखशीत कुंकू आणि हातात कायम खळखळणाऱ्या काचेच्या बांगड्या. पारुबाईचं माहेर आणि सासर दोन्ही मावळ तालुक्यात. पण नवऱ्यानं पुण्याची वाट धरली की तो सिलेंडरच्या दुकानात कामाला लागला. तशी पारुबाई त्याच्या पाठोपाठ शहरात आली. नवऱ्याने ते काम सोडून हातगाडी ओढायला सुरुवात केली. मी पारुबाईंनी जवळच्या उच्चभ्रू लोकांच्या घरांमधून धुण्या भांड्याची कामं करायला सुरुवात केली. दिवसाला 10-15 कामे पारुबाई उरकू लागली. 150-200 रुपयांची भर नवऱ्याच्या मिळकतीत पडू लागली. नवनाथ, चित्रा, कविता, कालिदास असा प्रपंच विस्तारला. मात्र अशातच नवऱ्याचा दारूचा नाद वाढत गेला. संसाराचा गाडा ओढण्यासाठी सकाळपासून काबाड कष्ट करून पारुबाई घरी संध्याकाळी आलेली असायची. मुलं कोपऱ्यात आपला अभ्यास करत बसलेली असायची आणि मग अनेक कमनशिबी घरात घडणाऱ्या नाटक इथेही सुरू व्हायचं. पारुबाईला नवऱ्याची शिवीगाळ, आरडाओरड, मारहाण. ही परिस्थिती बदलायची असेल तर पोरांना आपल्याच्यानं होईल तेवढं शिकवायला पाहिजे. ही गुणगाठ पारुबाईंनी आपल्या पत्राला घट्ट मारून ठेवली. ही कामं करायची त्या गोरे काकूंकडे. तिनं तिच्या मुलाला नवनाथाला शिकवणी लावली. त्याला ती जराही रिकामं सोडत नसे, कारण आजूबाजूच्या वातावरणात त्याला बिघडायला वेळ लागला नसता. ती कामं करायची त्या त्या ठिकाणी. आपल्या वागण्या बोलण्यानं तिनं स्वतःबद्दल एक चांगलं मत तयार केलं होतं. आता पारुबाई भागासारखी कामाला लागली. सकाळी 7ला ती घराबाहेर पडेल. ती 14 घरची कामं करून संध्याकाळी 5-5:30ला घरी जाईल. अशातच तिनं 2 दिरांना 5 वर्ष सांभाळलं. एकीकडे नवनाथ काम करत शिकत होता. शिक्षण पूर्ण करून तो चांगल्या नोकरीला लागला. पारुबाई आता हक्काच्या पक्क्या घरात राहते. तिनं मुलीला चित्रालाही 9वी पर्यंत शिकवलं. पण या शिक्षणाबरोबर एक महत्वाचं काम तिने केलं. ते म्हणजे चित्राला शिवणकामाचं शिक्षण दिलं. चांगला निर्व्यसनी मुलगा बघून चित्राचं थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नाच्या आधी एकदा चित्राला वेळवाडीतल्या काकूंनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा पारुबाईनं स्वतः पोलीस चौकीत जाऊन तक्रार नोंदवली होती. सुशिक्षित स्त्री जवळ असलेली वागणूक पारूनं जगताना अनेकदा खंबीरपणे वापरली. पारूची कथा इथवरच येऊन थांबत नाही. नवऱ्याची थोडीही मदत नसतानाही झगडून सासरच्या शेतीतला आपला वाटा देखील मिळवला. मुलाचं सगळं आता मार्गी लागलं आहे. पारुबाईला आता आत्मसोयी आहे. मला भेटायला येते तेव्हा हमखास बिस्किटाचा पुडा घेऊन येते. पारुबाई आता माझ्या समोर समाधानानं खुर्चीत बसते. तिच्या पोरांच्या डोळ्यांसमोर तिनं उपसलेला कष्टाचा काळ अजून जशाचा तसा उभा आहे. याचं तिला आंतरिक समाधान आहे. कल्पकता ही एक कला आहे. देवाचं चित्र या कल्पकतेतून कसं साकारता येईल, प्रतीकातून ते कसं दाखवण्यात येऊ शकतं, अखिल मानवजातीचा देव एखाद्या चित्रातून कसा दाखवण्यात येऊ शकतो हे जाणून घेऊया साईनाथ पाचारने लिखित देवाचं चित्र या लेखातून. माझ्या मुलाची चित्रकला खूपच चांगली आहे. आजपर्यंत त्याने तऱ्हेतऱ्हेची चित्र काढली आहेत. अनेक चित्रकला परीक्षा तो A ग्रेडने पास झाला आहे. वेळ मिळेल तेव्हा तो नुसतं चित्र काढत बसतो. त्याच्या चित्रकलेच्या खोलीत चित्रकलेच्या साहित्याचा मोठा पसारा पसरलेला असतो. त्याला चित्र काढण्यापासून मी कधी परावृत्त करतो, उलट प्रोत्साहन देतो. एकदा मात्र मी त्याची परीक्षा काढण्याचे ठरवले. त्याला म्हणालो, तू सर्व प्रकारची चित्र काढलीस, माणसांची, पशुपक्ष्यांची. तुझी चित्रकला छान आहे. तुझ्या जवळ कल्पकता आहे. तू मला देवाचं चित्र काढून दाखव. कोणत्या देवाचं? त्याने विचारले. कोणत्याही नाही, फक्त देवाचं. पण माझ्या बोलण्यातला अर्थ त्याला समजला
ती त्या त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारी असतात. त्यापेक्षा तू वेगळं चित्र काढून दाखव. अगदी प्रतिकातून दाखवलंस तरी चालेल, पण तो देव वाटला पाहिजे. प्रतिकातून कुठं देवाचं चित्र काढता येतं का? असं चित्र तर अद्याप कुणीच काढलेलं नाही. सगळ्यांनी विशिष्ट चित्रातूनच देव रंगवला आहे. म्हणूनच तू मला वेगळ्या प्रतिकातून देवाचं अस्तित्व दाखव. बघू तुला जमतंय का, आणि त्यासाठी पुरेसा वेळ घे. मी त्याला विचार करायला आणि चित्र काढायला वेळ दिला. मला पाहायचं होतं देव म्हणून तो कशाचं चित्र काढतो, त्याला देव नक्की कुठं आणि कशात दिसेल, त्यासाठी तो कोणतं प्रतीक वापरेल. त्यानंतर काही दिवस तो खरोखरच विचारात पडून गेला. मी त्याच्या मनात विचारांचं पिल्लू सोडून दिलं होतं. आता तो त्यातच मग्न होता. काही दिवसांनी मी त्याला विचारलं, जमतंय का तुला देवाचं चित्र काढायला? नाही अजून. त्यासाठी तू कोणाचीही मदत घेतलीस तरी चालेल. बर, तो म्हणाला. त्यानंतर 2च दिवसांनी त्याने कागदावर रंगवलेलं एक चित्र माझ्याकडे दिलं आणि म्हणाला, हे बघा देवाचं चित्र. तुम्हाला कोणत्याही विशिष्ट धर्माचा देव नको होता ना, मग या चित्रात तुम्हाला कोणत्याच धर्माचा देव दिसणार नाही. अखिल मानव जातीचा देव तुम्हाला त्यात दिसेल. मी त्याच्या हातातलं चित्र माझ्या हातात घेऊन बारकाईने पाहू लागलो. त्याने अफलातून कल्पना वापरून एक चित्र काढलं होतं. त्यात पृथ्वीचा गोल दाखवला होता. गोलात हृदयाचं चित्र काढलं होतं आणि हृदयात बिन चेहऱ्याचा एक माणूस दाखवला होता. चित्राला मनासारखा रंग दिला होता. मी चित्र बारकाईने पाहत होतो तर तो म्हणाला, देवाचे चित्र असंच पाहिजे. चित्रातून अर्थ नक्कीच चांगला निघत होता. मग मी चित्र पाहता पाहता त्याची परीक्षा पाडण्यासाठी मुद्दामून त्याला विचारलं, असं चित्र काढण्याची तुला कल्पना कशी सुचली? मी आईची मदत घेतली. तो हसत म्हणाला, असं चित्र काढ म्हणून आईने सांगितलं का तुला? नाही, आई फक्त म्हणाली की देव प्रत्येकाच्या हृदयात असतो, मग तू कोणत्याही जातीचा असतो. मी आधी हृदयाचं चित्र काढलं, पण मला ते अपूर्ण वाटलं. देव सगळ्या मानव जातीचा वाटावा म्हणून त्याच्या भोवती पृथ्वीचं चित्र काढलं. ते पण मला अपूर्ण वाटलं, म्हणून हृदयात माणसाचा चेहरा काढला. बरोबर आता आहे ना आता हे चित्र? त्याने मला प्रश्न केला. चित्रातलं आणि चित्रकलेतलं मला तरी काय कळत होतं, पण तरी त्याने काढलेल्या चित्रावर मी बेहद खुश होतो. कारण माझ्या मुलाला खरा देव समजला होता. आत्म्यातला देव त्याला दिसला होता. कलेशिवाय मानवी जीवनच अपूर्ण आहे. या कलेसह आपण मानवी जीवनाचा आनंद घेऊया. धन्यवाद.